नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेतच असाल. आता आपण डेली ब्लॉगला सुरुवात करत आहे. रोजचं आपलं आता आपण काय काय काम करतो याबद्दल डेली आपल्याला एक व्लॉग बघायला भेटतील. रोज नवीन नवीन कामाचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर अशा प्रकारे आपण आता लिफ्टमधून खाली उतरलो आहे आणि आता आपण पार्किंग एरियामध्ये आलो आहे. आता ही आपली स्टील पार्किंग आहे. आता इथे आपली बाईक उभी आहे. आता आपल्याला जायचं ऑफिसला. थोडं पेपरवर्कचं काम आहे, त्यासाठी आता आपण आज ऑफिसला जाणार आहे. पहिल्यांदा त्यानंतर मग आपण साईडवर जाणार आहात. बाईक पण आता खूप घाण झाली आहे, तिला पण आता धुवायची आहे. आता बघूया कुठच्या साईडवर आता मशीन चालू असेल तिकडे जाऊन गाडी पण वॉश करून घेऊया. चला तर भेटू आपण. आता आपण पोचलो आहे ऑफिसजवळ. आता ऑफिसच्या खालीच आहे आपण. आता जातो वरती आणि थोडं आपलं पेपरवर्कचं काम आहे ते करून घेतो. त्यानंतर मग आपण साईडवर जाऊ. आता ऑफिसमध्ये चाललो आहे, तर बघूया ऑफिस चालू आहे का नाही, ओपन केलं आहे की नाही. आता आपण पोचलो ऑफिसला. एक आपलं काम आहे पेपरचं करून आता आपण निघणार आहे परत साईटवर. आता ऑफिसला ऑफिस आहे. भेटूया नंतर मग चला तर मग आता आपण निघालो ऑफिसमधून. आता आपण चाललो आहे कांदिवली वेश एका साईटवर, जिथे आपण पेंटिंग केलं ना ते पेपर ब्लॉकचं. तिकडचं आपलं मेजरमेंट आहे आज, तर तिकडे आज आपण चाललो आहे मेजरमेंट करायला. तर आपली बाईक उभी आहे, चला तर मग जाऊया. आता आपण पोचलो आहे आपल्या कांदिवली वेशच्या साईडवर. इथे थोडं कामाची आपलं खोदकाम करताना सेफ्टी टँक लिकेज आहे, तेच बघण्यासाठी आलेलो. आणि हे सगळं सेफ्टी टँकचं पाणी हे सगळं जातं आहे लिफ्ट रूममध्ये, म्हणजे लिफ्ट शाफ्ट एरियामध्ये पुरं खाली पाणी साचतं आहे, पुन्हा लिकेज आहे. त्यासाठी आता आपल्याला वॉटरप्रूफिंग करायची आहे. हे बघा कसं पाणी साचलं आहे. आपलं लिफ्ट रूममध्ये पुरं खाली पाणी साचलं आहे. एक फूट ते पाणी भरलं आहे पुरं, ते घाण पाणी चेंबरचं. आता हे सगळं क्लिनिंग करून घेत आहे आणि पूर्ण खाली आता आपल्याला वॉटरप्रूफिंग करायची आहे, जेणेकरून चेंबरचं पाणी आतमध्ये एंट्री करणार नाही. असं आपलं काम चालू आहे आता सध्या. अजून आपली एक ॲक्टिव्हिटी चालू आहे, PCC करतो आहे आपण, जे आता पुढे तुम्ही बघालातच. हे सगळं पाणी काढलं आहे. आता इथे आपण आता PCC करायला घेतलं आहे, कारण आता तुम्ही लास्ट आपली रील बघितली असेल का, तिथे आपण पेविंगची एक व्हिडिओ टाकलेली होती. तेच आता आपण पेविंगचं आपलं काम चालू आहे. इथे जवळपास एक 7-8 इंच थिकनेस येत होती, त्या कारणाने आपल्याला पहिला इथे PCC करून घ्यावं लागेल. त्यानंतर आपल्याला वरती पेवर जर हेवी व्हेकल त्याच्यावरच गेली तर ते पूर्ण खाली न जाण्यासाठी आपण खालची स्ट्रेंथ वाढवतो आहे PCC करून. त्यामुळे कोणतीही व्हेकल पेवरवर करून गेली तर खाली दबणार नाही, अनइवन होणार नाही. त्यासाठी आपण हे बघा, हे आता आपण पूर्णपणे पेवर ब्लॉक इथे आपण लावून घेतले आहेत. आता इथे तेच प्रॉपर सेट होण्यासाठी आपण खाली बेस त्याचा मजबूत करत आहात. आता PCC करून झाल्यानंतर त्याच्यावर आपण ग्रीक पावडर टाकून पेवर ब्लॉक लावून घेऊ डिझाईनमध्ये. अशा प्रकारे आता इथे काम सुरू आहे. प्रॉपर असं लेवल देऊन त्याला प्रॉपर असं एका साईडला पूर्ण स्लोप द्यायचा आहे. त्यासाठी प्रॉपर ती PCC करून घेत आहे आपण इकडे. आता हे आपलं तिसरी एक ॲक्टिव्हिटी चालू आहे, चेंबर लाईन. आता यांचं कारण यांचा इथे स्लोप प्रॉपर मेंटेन नव्हता, त्यामुळे यांचे चेंबर ओव्हरफ्लोवरून बाहेर यायचे. त्यासाठी आपण आता इथे चेंबरचं न्यू लाईन टाकत आहे सिवरेज पाईपची. आता इथे बघा कसं चेंबरची एका चेंबरवरून दुसऱ्या चेंबरची लेवल पाईपने लेवल काढून घेत आहे. त्याप्रकारे सिवरेज पाईप SWR म्हणजे चिनी मातीचे पाईप सेट केले जातील. त्यासाठी त्याचा बेस PCCने मजबूत केला जातो. त्या विषयाने तसंच आपण जे लेवल पाईपने एक चेंबरमधून दुसऱ्या चेंबरमध्ये लेवल पाईपने एक सेट करून सिवरेज पाईप आपण लावून घेऊ, जॉईंट करून घेऊ, जेणेकरून प्रॉपर स्लोपच्या हिशोबाने पाणी जाईल. अशा प्रकारे आता आपलं काम चालू आहे. एक लाईन आपली झाली आहे, दुसरी लाईन आपली चालू आहे. आता बघूया आता किती वेळ. आता एक कारण यांचं डिसिजन लेट असल्या कारणाने आपलं जरा याच्यामध्ये उशीर झाला आहे. आता आपलं हे असं काम चालू आहे चेंबरचं, म्हणजे आपले सगळे ॲक्टिव्हिटी चालू आहेत. चला तर आता आपण निघतो आहे आपल्या दुसऱ्या साईडवर. आता आपण जातो आहे आपल्या दहिसरच्या साईडवर. दहिसरची आपली तुम्ही व्हिडिओ बघितलीच असाल, बांबू लावतानाची एक व्हिडिओ टाकलेली मी. त्या साईडवर आता आपण इथून चाललो आहे. भेटूया आता आपण त्या साईडवर आता डायरेक्ट. आता आपण पोचलो आहे या दहिसरच्या साईटवर.
ही राज व्हॅली करून साईड आहे आपली, नवीनच सुरुवात झाली आहे. तिथे आपण मार्किंग दिलेली आहे, टॅपिंग करून मार्किंग केलेली आपण आहे. त्याची पण आपण एक रील बनवून टाकलेली. तर अशा प्रकारे आपलं इथे काम चालू आहे. खूप मेजर काम आहे, जवळजवळ हे 80 लाखाच्या आसपास काम आहे. पण एक्स्ट्रावर इथे खूप होणार आहे. कारण हे बिल्डिंगमध्ये तुम्हाला दिसत असेल की हे बॉक्स एलिव्हेशन दिलेले आहेत. तर बॉक्स एलिव्हेशनच्या असल्या कारणाने ह्या लोकांना भरपूर लिकेजचे इश्यू आहेत, ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. त्यासाठी पूर्ण बॉक्स सोडून आपल्याला आतमध्ये वॉटरप्रूफिंग करायची आहे. तर अशा प्रकारे इथे आपले काम चालू आहे. आता सध्या ब्रेकिंग चालू आहे. पुढे जसं ब्रेकिंग होईल तसं ॲक्टिव्हिटी वाढत जातील. त्याप्रकारे आपण नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला स्ट्रक्चर रिपेअर, सिव्हिल वर्क दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर फुल फोर्सने काम चालू आहे. जवळजवळ 11 ते 12 लेबर आपले इथे काम करत आहेत. आपण ॲज अ PMC म्हणून इथे काम करतो. चला तर भेटूया आज व्हॅलेंटाईन डे केक शॉपमध्ये. आता आपण केक शॉपमध्ये आलो आहे. आपल्या छोट्याशा परीसाठी आपण जरा केक घेतोय. आज व्हॅलेंटाईन डे घरी आपण साजरा करणार, सेलिब्रेट करणार आहोत. और एक नीचे काही चॉकलेट बघूया घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो. बघा माझी परी कशी करते. आता आपण लिफ्टच्या इथे पोचलो आहे खाली. आता आपण चाललो आहे घरी. आपलं 12 मळा आपण राहतो. आता लिफ्टचा वेट करतोय आपण. आता आपण घरच्या इथे पोचलो आहे. आता बघा माझी चिटुकली कशी आता लगेच येईल. लगेच शिटी मारली की लगेच ती गेटजवळ येते बाबा करत. बापरे, आज काहीतरी व्हॅलेंटाईन स्पेशल आहे. बघा कसं सजवलं आहे, सरप्राईज. बघूया, खूप छान केलं आहे. अरे वा, खूप छान. माझा बोका कुठे आहे बघूया. हा बघा खातो आहे. चालू आहे तिचं जेवण, चालू आहे तिचं. खूप आगाव आहे बाबा. एवढी आजकालची पोरं शार्प आहेत की विसरू नका. बघा कशी करते. चला तुम्हाला दाखवते यांनी आज काय डेकोरेशन केलं आहे ते. थोडं फॅमिलीमध्ये आम्ही सेलिब्रेट करणार आता. अरे वा, खूप छान. स्वामी, खूप छान. आता आम्ही घरच्या घरीच, आम्ही फॅमिली, मी, माझा भाऊ, त्याची वाईफ, आई आणि माझी वाईफ आणि माझी पोरगी, आम्ही आता हे सेलिब्रेट करतो. अरे वा, तुम्हा सर्वांना पण हॅपी व्हॅलेंटाईन डे आमच्याकडून. अरे वा, बघा केक तिला खूप आवडतो. बघा कशी खाते बघा. चला तर मग आता रोज आपल्या कामाचे व्हिडिओ येतीलच. हे फक्त आज सेलिब्रेशन केल्यामुळे तुम्हाला दाखवलं आहे. आता रोज आपल्या एक व्हिडिओ येतीलच. चला, व्हिडिओ आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.